कोणता? एक व्हॅलेंटाईन डे आणि एक किस डे. काय अबे ट्यूजडे नाही, माईक जवळ घेतो ना कशी. किस डे म्हण. काय काय लागू करतो आल्या. अबे ज्यूस नाही लागे. किस म्हण. खबर किस नाही. किस डे. किस डे म्हणतो की माणसं काय तू. मग किसले मराठीत काय म्हणते. हे मागून जे उत्तर देतात का नाही हे दुसऱ्याच्या कंट्रोलावरले गहू खाणारे. बाबू कोणता किस्से काय म्हणतात मराठी सांग लवकर पटकन. अबे चुम्मा फुकट दे दे भागणार. काय म्हणतात बोल ना. बस बाबा हे दारिद्र्याच्या खालचं मॉडेल दिसते मला. घ्या वय हे महिंद्रा मॉडेलला आवडत नाही रे बाबा. तो व्हॅलेंटाईन डे आहे की नाही. व्हॅलेंटाईन डे त्या दिवशी एकामेकाला फुल देतात. आमच्या कॉलेजमध्ये घटना घडली. मॅम म्हटलं लेकरू बोललो का. मग आमच्या कॉलेजमध्ये घटना घडली. एका पोरानं एका मुलीला फुल दिलं. फुल दिल्यानंतर ती खतरनाक होती. तिचं नाव होतं शांता. मुलीचं नाव शांताबाई. पण भांडून गेल्याच्या गमत नाही. त्या मुलीने फुल दिलं. त्या मुलीने फुल द्यायला बरोबर त्या पोरीने त्या पोराला संकल्पाला खाली मारली. खाली मारल्याबरोबर त्याचं विस्फोट मोडलं. तुम्ही मला सांगा आता 4 चौघातनी थापड मारल्यावर किती उतरली त्याची. मग हे गाव चोय त्या पोरी केस बोलले का म्हणे गुंफे. मी तुला त्या उद्देशाने फुल दिला काय म्हणे. मग कोण्या उद्देशाने दिलं म्हणे. माझा प्रचार चालू म्हणे कमळाचा. ते पोटी त्याचे विषय म्हणे बाबू गणेश नाही काय तुला त्या उद्देशाने फुल दिलं म्हणे. माझा प्रचार चालू आहे पंजाब. परिस्थिती आहे रे. म्हणून महाराज म्हणतात का जवानो समय पुकारे चलो. जवानो समय पुकारे चलो. ज्यावेळेस भारताचं चीनचं युद्ध चालू होतं त्यावेळेस महाराजांनी हे भजन लिहिलं की जवानो समय पुकारे चलो. या भजनात मी चीनचा उल्लेख आलेला आहे. संकट आहे भारत पर आया चीनियों ने दिल धड़काया. अब घर की बातें भूलो जवानो समय पुकारे चलो. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरला पहिला संत असेल तुकडोजी महाराज का ज्या माणसानं ज्या महामानवानं बॉर्डरवरती भजनं म्हटली. जनजागृती केली. तरुणामध्ये नवचैतन्य निर्माण केलं. तरुण सोनी रक्त नवसडे नवजवान.
उभा हो सैन्यामध्ये भरती व्हाया आणि देशासाठी धर्मासाठी अर्पण करपली काया. मेला तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. सिंहासमयी छाती तुझी आणि पोलादाचे हात तुझे, बिजली समजायला काल तुझी कोंबबाम करी असते. आणि या देशाची तुझ्यावरी ऋण असते, कर्ज असते. तरुण असून रक्त उसळी नौजवान तुझं म्हणू कसे. तुकडोजी महाराजांनी या भजनाच्या माध्यमातून, आपल्या खंडेरी भजनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. बाबा गोष्टी झाल्याच नाही का तुमच्या बाई? महिला मंडळ म्हणा, हात जोडा. बा तुम्हाला सांगा, लागू नका देऊ बा. बायाच्या जातीत आणि बकऱ्याच्या जातीत काहीच फरक नाही. बाया दिवसभर बोलत राहायचे, बकऱ्या दिवसभर करत राहायचे. बाया म्हणते तिले गाव, अख्ख्या गावात पसंतली गोष्ट ते म्हणते सांगू नको कोणाले. लक्षात घ्या, सारा गावात सांगते म्हणते सांगू नको कोणाले. परिस्थिती बिकट झाली. ते आमचं पुरुष मंडळी तसं. एक बहादर आमचा म्हणजे संभाजी राजांना वाघ फाळला. काय म्हणे? वाघ फाळला. म्हणजे संभाजी राजांना वाघ फाळला. शांत करा, जास्त बोलू नको. तू काय जीन्स पॅन्ट फाडून दाखव. परिस्थिती बिकट झाली म्हणून तुकडोजी महाराजांनी या भजनाच्या माध्यमातून जनजागरण केलं की जवानो समय पुकारे चलो. या राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून, या कॅम्पच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भाग्य आपलं, आपल्याला सेवा हीच धनसंपत्ती घरी. हे या कॅम्पचा उद्देश, NSS बरोबर आहे. या कॅम्पचा उद्देश आणि गुरुदेव शिवमंडळाचा उद्देश आहे. त्याच्यातही महत्वाचं सेवा आहे, याच्यातही महत्वाचं सेवा. आणि महाराज ग्रामगीतेत सांगतात का सेवा हीच धनसंपत्ती घरी. कोणी कोणी तर बहादर या कॅम्प मधले जे विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, कोणी कोणी तर चांगले श्रीमंताच्या घरचे असतात. त्याने कुठे काम केलं, शेततळ खांदून तिकडे असतात. जे माणूस घरीही काम करत नाही. म्हणून महाराज म्हणतात हे असं शिक्षण असावं. हे याला जीवन शिक्षण असं म्हणतात. आपण जे शाळेमध्ये शिक्षण घेतो ते फक्त शिक्षण. आणि त्याच्यानंतर जे काही आपण समाजसेवा करतो, काही श्रमदान करतो, काही सेवा करतो, त्याला म्हणतात जीवन शिक्षण. म्हणून महाराज म्हणतात की करावे काय शिक्षण ते कधी कामास येईल. अगर देश को, आता देशाला जर उंच उठवायचं असेल तर देश को ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो. संचय आमचा हे चिसपुरातले, तुम्ही चिसपुरातले सर्व सर्व चिसपुरातले भाग्य आहे तुमच्या गावाचा. खतरनाक आणि झाडे भजन मंडळ तुमच्या गावाचा. आमचे प्रभाकर हिवराडे पुरा गेम बसला येत या वर्षी. 24 एकर शेती केली. विचित्र परिस्थिती झाली. आमचे काका या ठिकाणी प्रभाकर दादाचे वडील, आई बसलेली आहे कीर्तनात. महाराज तुम्हाला सांगू का, एक दिवस तुकडोजी महाराजांना एका माणसानं प्रश्न केला. तुकडोजी महाराजांना एका माणसानं, गुरुदेव शिवमंडळाच्या भजन पूजन करणाऱ्या माणसानं प्रश्न केला. म्हणजे बाबाजी हे लोक 2 नंबरचे धंदे करतात, एकामेकाले फसवतात, 2 नंबरच्या कामातून पैसा कमावतात, त्याच्या माळ्याच्या माळ्या लागल्या म्हणे. आणि आपण भजन कीर्तो, प्रवचन करतो. मग आमची ही परिस्थिती का? आमचं तर घराचा पूल नाही बदलला. याचं नेमकं कारण काय? त्यावेळेस तुकडोजी महाराजांनी मजाक म्हटलं. म्हणजे गंमत का होईना, परंतु त्याच्यात सत्यता होती. अभे म्हणे तुम्हाला जर पैसा आतला भेटला, तुमच्या जर माळ्या भळ्या लागल्या तर तुम्ही भजन नाही करत ना.
हे जरी महाराज गंमत म्हटले, गंमत बोलले, तर त्यातनी सत्यता होती. हे आमच्या आता प्रभाकर रावली एखादी नोकरी लागली आणि असे प्रभाकर आमच्या नोकरी लागली आणि समजा 50-60 रुपये महिना असला, माकीर्तनात येईन का साधारण माणसाची पेटी वाजायला? हे येईन का तुमच्या हिशोबानं? त्याच्या कामात फुरसत भेटत नाही. म्हणून तुकडोजी महाराजांनी गंमत काढला, पण फार मोठा संदेश आम्हाला दिला. मग याचा अर्थ असा नाही का चांगली माणसं चुकी नाही म्हणून या जगात. खऱ्या अर्थानं भाग्य आहे, गावात मी चांगला संच आहे. नाही तर मी यवतमाळ जिल्ह्यात मी गेलो, त्याला म्हटलं गुरुदेव शामळाचा संच ठेवतो म्हणे. टेन्शन नका घेऊ महाराज म्हणे, आमच्या गावातलं भजन मंडळ भजन स्पर्धेत पहिला नंबर येते म्हणे. कायच्या भजन स्पर्धेत? अरे म्हटलं बा तुमचं मंडळ भजन स्पर्धेत पहिला नंबर येते, पण मी 10 नंबर आहो ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बसला तबल्यावाल्याला म्हटलं केरवा वाजव. त्याला केरवा सोडून दिलं भाऊ. त्याला केरवा वाजवून सोडून दिलं आणि चालू केलं पक पक घमांग पक पक घमांग पक पक घमांग. म्हटलं वाजवू शकतो, सारखा वाजवण्याचं प्रवचन करतो. कुठे लय खराब परिस्थिती आहे. म्हणून तो गुरुजी महाराज म्हणतात सगळे हो आता या विचारानं आम्ही जगलं पाहिजे. खऱ्या अर्थाने या तरुणांवरती राष्ट्रसंतांचे, गाडगे बाबांचे, भगतसिंग या सर्व क्रांतिकारी महापुरुषांची विचार यावे. अरे भगतसिंग ज्यावेळेस फासावर चढले, त्यावेळेस त्यांनी अनेक असा आवाज उठवला. सगळ्याकडे हो एक भगतसिंग शहीद झाला म्हणून काय झालं? अरे एक भगतसिंग या देशाकरता शहीद झाला म्हणून काय झालं? अशी हजारो भगतसिंग जन्माला येतील. परिस्थिती उलटी झाली, भगतसिंग एकही नाही जन्मला, सारी युवराज सिंग जन्माला. मंगल पांडे फासावर चढले. मंगल पांडे ज्यावेळेस फासावर चढत होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा एक असा आवाज उठवला होता का गड्यो, एक भगतसिंग एक मंगल पांडे या देशाकरता शहीद झाला म्हणून काय झालं? असे हजारो भगतसिंग जन्माला येतील. परिस्थिती उलटी झाली, मंगल पांडे एकही जन्मला, सारे चमकी पांडे जन्माला. खऱ्या अर्थानं या चमकी पांडेचे थोडे विचार मागं ठेवा आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार करा. कारण भाऊ जंगलातल्या नंबर 1च्या झाडाला साग म्हणतात. काय म्हणते? जंगलातल्या नंबर 1च्या झाडाला साग म्हणतात. विषारी जातीतील सापाला नाग म्हणतात. अरे ज्याने लावली मोगलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात का आता या शिवरायांचा विचार आत्मसात केला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार लक्षात ठेवा. आणि आमच्या अण्णाभाऊसाठी जो माणूस फक्त 1.5 दिवस शाळा शिकला, त्या माणसाचा आता मला विचार आत्मसात करावा लागणार आहे की महाराज साहित्याच्या रणमैदानी संबंध जगी तोडला, 8 जुलैला अण्णाभाऊंनी जाणवला. त्या माणसाचे विचार विदेशात कादंबऱ्या काढल्या. खऱ्या अर्थानं हिरा नावाची कादंबरी, 1-1.5 दिवसाचा माणूस काय करू शकतो लक्षात घ्या. म्हणून हा शिक्षणाचा प्रभाव हा सुसंस्काराचा प्रभाव आहे. जीवनात शिक्षण तर महत्वाचं आहे, पण तो त्याचबरोबर सुसंस्कार महत्वाचे आहे. नाही तर आमच्या आजकालच्या पोरी, आमच्या आजकालच्या बाया नुसतात टीव्हीची स्टोन टाकत बसतात. बाबू तुम्ही बघावले त्या टीव्हीतनी आता जे नाटक शिकायला चालतात त्यातनी जास्तीत जास्त काय दाखवते? सासू सुनीचं भांडण. अधिक कोणते भांडण? नुसतं भांडणच दाखवतात की त्याच्यातनी. अरे बाबा भांडणच दाखवत काय नाही. ते प्रतिज्ञा अधिक साथिया साथ निभाना, अधिक छोटी बहू, अधिक दिया और बाती, ते टेमावर चिडी, असेच काही नाटक आहेत ना. अधिक पवित्र रिश्ता, सावधान इंडिया दाखवते ना. सावधान इंडिया, वीरा की दास्तान,
काय काय नेमकं काय काय ते विचित्र परिस्थिती झाली. त्या नाटकाचा प्रभाव आमच्या महिला मंडळावर पडून राहिला. त्या नाटकात एखादी सासू घासलेट घेते, आमची बाई घासलेट घ्यायला सुरुवात करते. अहो आम्ही पाहिलं ना उदाहरण, एक म्हातारी बुडी हातात गंदी काळी निघाली रस्त्यानं चालत असताना त्या म्हातारीला प्रश्न विचारला, म्हणलं आजी कुठे झाली? म्हणे बोळा कुंड्या तुला दिसत नाही काय? म्हणे मी जीव द्यायला चालली. विचार केला, आजी कुठे चालली? म्हणे बोळा कुंड्या तुला दिसत नाही काय? म्हणे मी जीव द्यायला चालली. म्हणलं आजी हातात कांदी काळी कंदील काढले पाहिजे हो. म्हणे बापा म्हणतात मी हिचो काटा आला तर मग तू जीव द्यायला चालली, हिचो काटायचं का ह्यो काळजी पाहिजे? म्हणत नाही नसते ना, फालतूचे नाटकं करतात राजू. आणि महिला मंडळाला आता ते 50% आरक्षण झालं तेव्हापासून तर पोलीसवाले ऐकतच नाही. यानं खोटं नाटाला रिपोर्ट देऊन दिला तरी बा ते म्हणते बाई फक्त तू नाव लिही, खर्च टाकतो, तू यादी कर, मोला गेला टाकतो. काय काय सरकारचे कायदे बाबा. 50% समान कायदा लागू झाला, 50% आरक्षण महिला मंडळांना. महाराष्ट्र म्हणतात की अरे कामना रे आपला तिला ती शक्तिशाली. ती शक्तिशाली नाही का? ती राष्ट्रपती झाली नाही का? ती सभापती झाली नाही का? अरे असं एकही क्षेत्र नाही का नाही ज्या क्षेत्रात महिला नसेल म्हणून. प्रत्येक क्षेत्रात आज महिलांना प्रगती केलेली आहे. डॉक्टर पासून तर एसटीच्या कंडक्टर पर्यंत आज आम्हाला महिला दिसतात. म्हणून आता महिला मंडळांना आरक्षण लागू झालं खऱ्या अर्थानं. आता महिला मंडळ फायदा घ्या, टेन्शन नका घेऊ. नाहीतर ते मंडळ, त्या महिला मंडळ, त्या पोथ्या, ते पुराण, ते सातबारे, ते उतारे आणि ते गुरुवार आणि शुक्रवार याच्यात जे इथं जीवन गेलं. शुक्रवारच्या आरत्या, गुरुवारच्या आरत्या. काय का पोरी ते गुरुवारच्या आरत्या की गुरुवारच्या पोथ्या कारण काय ते मना जोगता वर भेटते. मना जोगता वर त्या पोथ्या वाचल्यानं मना जोगतावर पोथ्या वाचल्या नाही भेटत. हे महिला मंडळ म्हणा हात जोडा, ते नाव घेतात. ते तिळगुळ घ्या, अंघोळ गोळ बोला. तिळगुळ घ्या, गोळ गोळ बोला. वाण देतात, घ्या मावशी ना पहिले खेळी सरायला लागते. अहो घेणं योगाला तर तशी तर नवऱ्याला शिव्याच देत. घे घे घे. मी होती माळीवर, कोण पडी साडीवर. माळीवर आहे तुम्ही साडीवर पडा ना, कशाच्या खाली पडा. मी होती माळीवर, कोण पडी साडीवर. मी होती माळीवर, ऊन पडी साडीवर. रावण साडी आली म्हणे भाजीपाल्याच्या गाडीवर. भाज्या वाली दिसते का आपली काळजी पिली घे, काका सुमो घे. मी होती माळीवर, ऊन पडी साडीवर. रावण साडी आली कापसाच्या गाडीवर. दुसऱ्या बहिणीचं असं कॅन्टीन पीस निघालं. ते नाव शांताबाई. नाव मोठे विचित्र, आलिंदर बिलिंदर कलिंदर नाव आहेत आपले हो. नाव शांताबाई पण भांडण केल्याशिवाय गमत नाही. नाव गंगाबाई पण घरात पाण्याचा थेंब नाही. नाव सोनाबाई पण अंगावर फुटका मनी नाही. नाव प्रकाश, नाव प्रकाश दिवसा पण दिला पाला तिथे. नाव धनराज पुऱ्या बँकेचं कर्ज याच्याच उडावं. काय नाव होय ते. आम्ही गाडव्याला एका गावले कार्यक्रमाला गेलो. दारवा ते दारवा कार्यक्रमाला गेलो. ज्याच्या घरी मुक्काम त्याच्या घरच्या पोट्याचं नाव एक सोन्यासारखं बरोबर चांगलं गजिरानं बरोबर. ते श्रीमंताचं घर. आता मारवाड्याच्या घरी आपलं मुक्काम. श्रीमंत होते चांगले, 200 एकराचे कास्तर, त्याच्या घरी मुक्काम. त्याच्या पोट्याचं नाव चिक्कू. ए चिकू इकडे इकडे इकडे. फळाले बोलावते का पोराले बोलावते? तुम्ही सांगा बोले या पोट्याचं जर नाव चिक्कू असलं आणि याले जर समजा एखादी मोठी बहीण असली मग तिला काय पपई म्हणत जावं?
अरे नाव कसे असले पाहिजेत, नाव कसे घेतले पाहिजेत याची आम्हाला अक्कल असली पाहिजे बरं. नाव घेतात महिला मंडळ. इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर. जशी कॉन्व्हेंट मधली ती शिक्षिकाच होई का म्हणजे इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर, वडिलांना म्हणतात फादर. इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर, वडिलांना म्हणतात फादर. मा घरचा बा मना म्हणतातच करेल फादर फादर. एक अशी चाळील पीस निघालं ते त्याची पेक्षा खतरनाक निघाली. ते म्हणे खोक्यात खोका. मला किराणा दुकानात होती काय म्हणजे खोक्यात खोका, खोक्यात खोका, खोक्यात खोका. पाहिलं तर साबणीचा खोका. म्हणजे खोक्यात खोका, साबणीचा खोका. खोक्यात खोका, साबणीचा खोका. आणि मी त्यांची मांजर ठेम आहे बोक्यामध्ये. खेळा कुस्ती आता. काय नाव घेता बाबा. मला म्हणून जागृत व्हा आता. बरं तुम्ही वड सावित्रीचे कार्यक्रम करताय. बरं ठीक आहे. वड सावित्रीचे काय करता. एक काय असते वड, एक वड असते आणि त्याने एक धागा घेतात, एक रील घेतात, चक्रा मारतात. त्याचा उद्देश काय का जन्मोजन्मी मध्ये हाच पती भेटावं असं जॅन्डल पीस भेटावं. जन्मोजन्मी हाच पती भेटाव आणि असंच जॅन्डल पीस द्यावं. मग तुम्ही सांगा त्या बाईच्या घरचा नवरा जर दारू पिणारा असला, त्या बाईचा नवरा जर मारणार असला, जोडणार असला, ती बाई कधीतरी म्हणून काय आयुष्यात का जन्मोजन्मी मध्ये हाच पती भेटू दे आणि असंच पीस दे म्हणून. ते म्हणून ते निर्माण करता हे निर्माण करता हे परमेश्वरा हे भगवंता. कोणतंही पीस दे, चायना दे, नोकिया दे, सॅमसंग दे. नोकिया दे, सॅमसंग दे, पण ही चायना मॉडेल नको देऊ रे बाबा. कारण याची मेमरी पुरी डिलीट व्हायला, याची बॅटरी पुरी डाऊन झालेली आहे. हा कधी हँग होईल काही सांगता येत. जेव्हा एक्सचेंज ऑफर आहे याने बदलून घे. विचित्र परिस्थिती झाली. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात त्याकडे हो, जे जे कराल ते जाणून पूर्ण सांगता यावे त्याचे कारण. त्यातून आनंद झाला. गावकरी मंडळी कीर्तना करता उपस्थित झाली आणि आपल्या विद्यार्थी आमचे शिक्षक लोक, आमचे मोरे सर आहेत, आमचे इंगळे सर आहेत, धन्यवाद द्यावं लागणार. योगायोगाने तुमच्या गावात आम्ही अडल्ट तिकडे तुकाराम दादा गीताचार्य यांचा जन्मशताब्दी वर्ष झाला. आम्ही 7-8 दिवसापासून तिकडे जाऊ. त्याच्यामुळे काय झालं, 12 वाजेपर्यंत जागरण, सकाळी 4 वाजता ध्यानाला उठणे, झोप नाही काही नाही. थंडीचे दिवस, थंड्या पाण्याने आंघोळ करणे. घर असला माणूस गरम पाणी घेते, तिथं कुठं नळाच्या खाली बसला म्हणत ओंफा असं पुरा गळा बसला म्हणाला. तब्येत बरी केली ती आमच्या परवा करावं म्हणा लागून होईल. खरोखर धन्यवाद. कलाकार भरपूर भेटतात, कलाकार भरपूर भेटतात, पण कार्यकर्ता भेटणं फार महत्वाचं आहे. कार्यकर्ते तर लय आहे, कार्यकर्त्यापेक्षा कार्यकर्ते जास्त असतात. म्हणून आम्हाला कार्यकर्त्याची आवश्यकता नाही, कार्यकर्त्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी आमचे मुकेश भाऊ कोल्हे आहेत. खरोखर आमच्या इंग्लिश सरच्या माध्यमातून फोनाला आमचे मुकेश भाऊ आहे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य लाभलं. भाग्याची गोष्ट आहे. आणि असे कार्यक्रम झालेच पाहिजेत. प्रत्येक कॉलेजमध्ये असे राष्ट्रीय कार्यक्रम झाले पाहिजेत. आम्ही त्या इथल्या कार्यक्रमात गेलो होतो. कुठं धामणगाव रेल्वेच्या ITI कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती सप्ताह चालू होता. त्यावेळेस शासनाचा नियमच होता का प्रत्येक शाळेमध्ये व्यसनमुक्तीवर काहीतरी चांगले राष्ट्रीय व्याख्यान वगैरे वगैरे प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले पाहिजे. आणि याच कार्यक्रमाची आमच्या तरुणांना आवश्यकता आहे, याच कार्यक्रमाची आवश्यकता आहे. आणि हे तरुण जर आम्हाला निर्माण करायचे असेल, आदर्श तरुण जर निर्माण करायचे असेल, आता आई वडिलांना आपल्या मुला मुलीकडे लक्ष द्यायचं. आता तुम्हाला सांगतो, आता कोण्या विद्यार्थी किती BA फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलचे आहे का इथं? BA चे 3 इयर फर्स्ट इयर सेकंड इयर सर्व 3 इयरचे आहेत त्या. मग आता तुम्ही सांगा, शिक्षण झालं, कोणी MPSC, कोणी UPSC, कोणी काही, पण लग्न तर होईनच की नाही. सारेचे लग्न होणारच आहे की नाही. आता काही थोडे दिवस राहिले आता, बरोबर आहे की नाही. मग आता लक्षात घ्या, आपण महाराजांच्या विचारांना संपूर्ण कार्य केलं पाहिजे. जीवनात मी सांगितल्याप्रमाणे 3 माणसाचा आदर झाला पाहिजे: गुरुजन वर्ग, आई वडील आणि साधू संत. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेप्रमाणे आपलं लग्न करा. कारण आपण एज्युकेटेड माणसं, आता शिकले सवरले आहोत. आता इकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. आता शेतकऱ्याच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या कशा पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात कर्जापायी. ते 75% 80% ते दुसऱ्या कारणानं म्हणतात, त्याला ते इकडे असं तो भाग वेगळा आपला. परंतु महाराज म्हणतात का लग्न साधे सुधी करा, आता पैसा वाचवा, आदर्श विवाह पद्धती करा, आदर्श विवाह करा. त्याला महाराज म्हणतात का लग्नासाठी कर्ज काढावे, जन्मभरी व्याज भरीत जावे.
लग्नासाठी कपल दाखवावे कोण्या देवी सांगितले म्हणून लग्न साधे करा. नाहीतर काही काही गावातली लग्नाची परिस्थिती वेगळीच होते. आम्ही एका लग्नाला गेलो, लग्न लागलं. नवरींच्या समोर कोण असते? नवरींच्या सोबत सवाशिनी नदी. अरे अबे लांडग्या, पोलीस संघ सांगा मला. ते आमच्याकडे कुरुडीना म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणते? पापड म्हणतात का? वा खाद्यपदार्थ काय वाटते सर? आमच्याकडे कुरुडीना म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? तेच कुरुडीना नाही का? वगैरे वगैरे. सवाशिना आणि पोटे संघ काय असते? लांडगे तबेलच असतात ते. पोलीस संघ सुवाशिनी, इकडे लांडगे. मग काय झालं? लग्न लागलं आणि पोरगी पोराच्या गळ्यात हार टाकायला गेली. पुरी पोराच्या गळ्यात हार टाकायला गेली. लांडग्यानं नरदी उचलला, नवरीनं हार टाकला बामणाच्या गळ्यात. मग सांगा आता त्या नवरीनं लग्न कोणासोबत करावं? त्या लांडग्यानं बदमाशानं नरदी उचलला आणि त्या नवरींचा हार पडला बामणाच्या गळ्यात. बामण विचारात पडणारा जीव कायच करावं का म्हणून लग्न लावून सोडायला लागलं आम्हाला. एका सती झाली आहे घरचा आमच्या. विचित्र परिस्थिती झाली. म्हणून महाराज म्हणतात का आता साधी सुधी लग्न करा, साध्या पद्धतीनं लग्न करा. प्रसन्न हवा, पाणी ऋतू. महाराज म्हणतात अरे मुहूर्तही काळाची गरज नाही. आपण जे पंचांग वगैरे पाहतो की नाही, नक्षत्र अमकन ढमकन तिचं तिली कोणता गुरु चोला, याने कोणता गुरु चोला, त्याने कोणता चला चालू आहे, हे ठोटांग पण महाराज म्हणतात गळ्यात गीतेत का प्रसन्न हवा, पाणी ऋतू, आजची विवाहाचा मुहूर्त आणि बाकीचे झंझट फालतू समजतो. आमच्या शुभ कार्यामध्ये अडचण येणार नाही, नैसर्गिक आपत्ती येणार नाही, असा चांगला दिवस शोधा आणि आपला विवाह संपन्न करा. कारण की शास्त्रात सांगितलेल्या 16 संस्कारापैकी सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. विवाहाचा जो संस्कार याचे महत्व सर्वात थोर आणि याच्यापासून आमची भावी पिढी तयार होणार आहे. या नवीन नवीन पुरायचे अमक्याचे ढमक्याचे यायचे लग्न नवीन तुमचं त्यातले त्यात काय होऊन झालं, आम्ही ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत ते मनात अंतरपाठ धरणे, नरदेवाच्या मांग कोण असते? नरदेवाच्या मांग लांडगा नसते ना रे बाबा, लांडगी नसते ना. कोण मामा असते की नाही? मामा कायच्यासाठी ठेवल्या जातात कोणाला माहित आहे काय? आपण लग्न आपण आपल्या घरी चांगले लग्न सोहळे पार पडले असत. आता हे म्हातारे लोक त्यांना माहित आहे. मग मामा नवरींच्या मांग आणि नवरदेवाच्या मांग काय ठेवल्या जातात? हा काहीच्या काही उत्तर देतात. पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते. तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या वर्गात म्हणजे 10 वर्षापर्यंत बालविवाह होत होते. मग बालविवाह होत होते त्यावेळेस नवरदेवाच्या नवरींच्या घरचे आपापल्या कामात, नवरदेवाच्या घरचे कामातच राहतात की लग्न सोहळा असला का नवरींच्या घरचे वाळणं कुकड्या काही कमी पडते, काही इकडे कमी पडते, का तिकडे कमी पडते. मग ते मनात विचार करायचे आता लहान लेकर राहिले काय समजते, ते तर खेळमांडीच समजते. असं वाटतं का आपण बुलजा खेळच खेळून राहिलो. मग सारे कामात नवरदेवाचा बाप कामात, नवरींचा बाप वाप. मग ते मनात विचार का रिकाम चोट कोण आहे? मग रिकाम चोट कोण आहे? मामा बापच बसा. मग त्यात नंतर दुसरा रामदास स्वामीचं लग्न सुटलं. रामदास स्वामी लग्न मंडपात आले. सुरू झालं शुभमंगल सावधान. रामदास स्वामी पळाली की नाही त्या बाजूने वापस नाही आले. मग म्हाताऱ्या चांगल्या अभ्यासू लोकांनी मनामध्ये विचार केला ते पोट्टे जर असेच पळत राहिले पेंडल मधून, लग्नाच्या मंडपामधून तर कठीण परिस्थिती होईल. पुरीनं काय करावं? आत्महत्या करावा. सारे जर साधू झाले तर विचित्र परिस्थिती आहे. म्हणून माईचा भाऊ म्हणजे एकदम प्रेमळ स्वभावाचा, मग मामा पयाला का धडलाच होय. तर असे अनेक विषय जे काही पूर्वीच्या काळी ज्या काही समजा आपल्या रूढी परंपरा आहे त्या काळात ठीक होत्या. ते आता गावोगावी मरीमाय, मातामाय, मेसकामाय, गावाच्या भोवतालचे देवी देवता राहतात. त्यांना शेंदूर लावल्या जाते, अमुक केल्या ढमक केल्या जाते आणि ते पावसाळ्यातच येतात. मला वाटते ते गावाच्या भोवताले जे देवी देवता असतात ते पूर्ण भोजन आमच्याकडे आरत्या म्हणतात, आरती घेऊन जातात, प्रत्येकाच्या घराला लावतात.
आणि ती नेमकं पावसाळ्यात येतात आणि त्या देवाला शेंदूर लावले जाते आणि नेमकं बिमारीचा जो काळ असतो नेमका तोच असतो. म्हणून गावाच्या भोवताल देवी देवताला असे ते गोटे ठेवले जातात आणि त्याला शेंदूर, कारण की जे जंतू आहेत ते त्या शेंदुराला लवकर चिपकतात. म्हणून असे अनेक उद्देश त्या जुन्या रूढी परंपरेत होते. आम्ही थेट घेऊन बसलो. म्हणून आता जागे व्हा, ग्रामगीता वाचा. त्याला ग्रामगीता वाचून करीचो चिंतन, त्याच होईल आत्मज्ञान आणि दिव्य दृष्टीचे संत होणं कळत अशी आचरता. एकदा आवाज द्या, बोलो भारत माता की जय. बोर होऊन राहिले का तुम्ही बोर होऊन राहिले का? मग एकदा आवाज द्या. आपण 3 पार्टीतली तुमचा आवाज घेऊ. जय गोष्टी. महिला मंडळ, हे आपले कॅम्पवाले आणि हे पुरुष मंडळ. लक्षात घ्या, तुम्ही एकाच नाहीच म्हणा, यायचा एकाच घेऊ आपण. आपण का 50% आरक्षण यायचा फायदा याने उचलला की तेच आहे आपले. सर्वप्रथम तुम्ही सर्वजण लक्षात द्या. महिला लक्षात म्हणा, बोलो भारत माता की. अबे तू महिला मंडळात बसला का? नाही म्हटलं महिला मंडळात हेच जे बोलतो म्हणून राहिलं. आता म्हणलं तो गीत जमायचं. महिला मंडळ लक्षात घ्या. बोलो जिजा माता की. बोलो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की. आता लक्षात घ्या, आपली इज्जत का सवाल आहे या. बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. पूर्ण फुसका बाम दिसला. आमची काय माणसं कमी आहे का महिला? एकदा आवाज द्या, बोलो भारत माता की. तुमच्यापेक्षा बोलतो आवाज आला की नाही? आपला आला की यायचा आला? अरे दलबदलू बातच महिला मंडळ, कारण की चालती पाहिजेच ना. याची चालती एका घुसलाच होते त्या पार्टीतली. चालतेच्या मागाला लोक असतात. काही लोक एवढे खतरनाक असतात. या पार्टीतून त्या पार्टीत, त्या पार्टीतून त्या पार्टीत तिकीटनी भेटले त्या पार्टीत जाते, त्या पार्टीतली तिकीटनी भेटले तर त्या पार्टीत जाते. आणि कुणाच नाही तिकीट दिली तर अपक्ष उभा राहते. तू तुझा मायच्या पोटात मरायला पाहिजे होता. विचित्र परिस्थिती आहे ना. हे दलबदलू कारण आहे. म्हणून महाराज म्हणलो, तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर गा दिया आणि वारे तुम्हारे राज ने रावण को लजवा दिया. परिवर्तन झालं. विचित्र परिस्थिती झाली. एक काळ होता आमच्या रामाच्या काळात, मी सत्तेवर गादीवर बसासाठी तो म्हणे तू बस. आमचे राम ज्यावेळेस वनवासाला निघाले, भगवान राम वनवासाला निघाले. वनवास कोणाला झाला होता? आपले विद्यार्थी रेकॉर्डिंग बंद नाही केली.